तर इस्रायलनं लेबनॉनमध्ये पुलावर हल्ले केले। दक्षिण लेबनॉनमधील लिटानी नदीवरील पूल लक्ष्य करण्यात आला। इस्रायलनं अल कसामिया पुलाजवळ आणि अल मात्रिया बुर्ज राहल मार्गावर हल्ला केला। इस्रायलचा दावा आहे की हिजबुल्ला या पुलांचा वापर शस्त्र आणि फायटर्सच्या वाहतुकीसाठी करतोय, तर हे मार्ग बंद करून हिजबुल्लाची रसद तोडण्याचा इस्रायलचा प्रयत्न आहे। इराणच्या बुशेहरमध्ये भीषण हवाई हल्ले झालेले आहेत। अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरामध्ये तणावाची परिस्थिती। इराणच्या अणुऊर्जा संघटनेनं या घटनेत कोणतीही मोठी हानी किंवा किरणोत्सर्ग झाला नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी या हल्ल्यांनी संपूर्ण जगाची चिंता वाढवली। बुशेहर हे इराणच्या अणुमहत्वाकांक्षेचं केंद्र मानलं जातं। लष्करीदृष्ट्या हे शहर अत्यंत महत्त्वाचं असल्यानं अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये या भागाला सातत्यानं लक्ष्य केलं जातं। अमेरिका इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यांचा रशियाकडून निषेध करण्यात आलाय। रशियानं इराणला उघड पाठिंबा दिलाय। रशिया इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची फोनवरून चर्चा झाली आहे। आखातातील तणावाच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची फोनवरून चर्चा झाली। रशियानं इराणवरील अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यांचा निषेध केलाय आणि त्याचप्रमाणे इराणला उघड पाठिंबा सुद्धा दर्शवलेला आहे। इराणचा इस्रायलच्या परमाणु ठिकाणांवर हल्ला। इराणचा डिमोना आणि अराद शहरावर मोठा मिसाईल हल्ला करण्यात आलाय। डिमोना शहर इस्रायलच्या प्रमुख परमाणु संशोधन केंद्राचं ठिकाण आहे, तर डिमोना शहरावरील हल्ल्यामध्ये किमान 150 जण जखमी झाले। डिमोना परिसरातील हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये सुरक्षा कडक करण्यात आली। शाळा बंद, 50 लोकांच्या एकत्र येण्यावर डिमोना शहरात बंदी घालण्यात आली। इस्रायलवर हिजबुल्लानं भीषण हल्ला केलाय। लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाचा रॉकेट हल्ला करण्यात आलेला आहे, तर इस्रायली संरक्षण दलाकडून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात करण्यात आली। इस्रायलकडून हिजबुल्लाच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं। दरम्यान रशियाच्या अर्थव्यवस्थेवर युक्रेननं सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे। बाल्टिक समुद्रातील सर्वात मोठं तेल बंदर लक्ष्य करण्यात आलंय। रशिया युक्रेन युद्धाच्या वाढत्या तीव्रतेमुळे युक्रेननं रशियाच्या महसुलाचा मुख्य स्रोत असलेल्या तेल निर्यातीवर निशाणा साधलाय। वाढत्या जागतिक तेल किमतींचा फायदा रशियाला मिळू नये या उद्देशाने युक्रेननं बाल्टिक समुद्रातील प्रिमोर्स्क या बंदरावर यशस्वी ड्रोन हल्ला केलाय, तर हे बंदर रशियाच्या तेल निर्यातीचं मुख्य केंद्र आहे। रशियामधून बाहेर जाणाऱ्या एकूण सागरी कच्च्या तेलापैकी 60% तेल याच बंदरातून लोड केलं जातं। युरोप आणि जगाच्या इतर भागात तेल पुरवठा करण्यासाठी हे बंदर रशियासाठी लाईफलाईन आहे। युद्धाच्या आगीत इराणची अर्थव्यवस्था मात्र मजबूत आहे। 25 दिवसात इराणची 40,000 कोटींची कमाई झाली। युद्ध सुरू झाल्यापासून इराणची हजारो कोटींची कमाई झाली। युद्धातही इराणचा तेल धंदा अगदी तेजीत आहे।